महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरणमध्ये स्ट्रॉंग रूम सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। मतपेट्या असलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात ओळखपत्र विना बाहेरील तरुणांचा वावर। संशयास्पद हालचालींमुळे खळबळ। उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील मतपेट्या असलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून रात्रीच्या सुमारास घडलेल्या संशयास्पद हालचालींमुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली। ज्या ठिकाणी EVM यंत्रणा अत्यंत कडक सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत त्या प्रतिबंधित परिसरात मांडव बांधणीच्या नावाखाली काही बाहेरील तरुण वावरताना आढळून आले। विशेष म्हणजे या तरुणांकडे निवडणूक आयोगाचे, प्रशासनाचे किंवा संबंधित कंत्राटदाराचे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नव्हते। ही बाब निदर्शनास येतात नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। स्ट्रॉंग रूमसारख्या अत्यंत संवेदनशील परिसरात प्रवेशासाठी ठोस नियम असताना ओळखपत्राशिवाय बाहेरील व्यक्तींना आत कसे प्रवेश देण्यात आले असा जळजळीत सवाल उपस्थितांनी केला आहे। 600 रुपयांच्या मजुरीवर कामासाठी आलो असे सांगणाऱ्या या तरुणांकडे महागडे आयफोन दिसून आल्याने नागरिकांचा संशय अधिकच गडद झाला। त्याचबरोबर स्ट्रॉंग रूमच्या इमारतीला शिडी लावून हालचाली केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून त्यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। प्रतिबंधित क्षेत्रात अशा प्रकारे बाहेरील लोकांचा वावर होणे ही निवडणूक नियमाचे उल्लंघन असल्याची तीव्र प्रतिक्रिया विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांनी त्या ठिकाणी रगाराडा घातल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित तरुणांना परिसरातून बाहेर काढले। पोलिसांकडून संशयितांची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून प्रशासनाकडून EVM पूर्णपणे सुरक्षित आहेत। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण देण्यात आले। मात्र या घटनेमुळे EVMच्या सुरक्षेबाबत उरणमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले असून नागरिक आणि राजकीय पक्षांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट प्रतिनिधी। मांडववाल्यांची तुम्ही रूम सोय केली केलेली नाही ना तसं पण आम्ही स्ट्रॉंग रूम 20 मिनिटं लागतात 20 मिनिटं त्याला अजून ना कोण आहे ते काढा बाहेर इथं साईडला त्यांच्या आयडी चेक करा। आयडी नाही त्यांचे आधार कार्ड असतील ना। इकडे कोपऱ्यात उभा करा ना। आणि आधार कार्ड आहे तुमच्याकडे? आधार कार्ड सगळ्या साईडला जावा इथे। तुम्ही ठेवलेत कसे आतमध्ये? कसे काय ठेवलेत तुम्ही आतमध्ये? तुम्ही कसे काय आम्हाला इथे सांगायच्या अगोदर व्हिडिओ घ्या रे, व्हिडिओ घ्या। बोलो इकडे अजून आतमध्ये आहेत किती? 2 हे बघा, हे पूर्ण मला वाटतं रॅकेट आहे हा बघा। विदाउट परमिशन वरती उभ्या आपल्या जिथं पेट्या आहेत तिथं झोपलेले होते स्ट्रॉंग रूम मध्ये। पूर्ण स्ट्रॉंग रूम मध्ये झोपलेले होते सर्व। 14 जण आहेत, आता फक्त 7 जण बाहेर आले। हे जवळजवळ 20 अर्धा तास हे आतमध्ये सेकंड फ्लोअरवर होते। एक तास झाला, 1 तास होते। तर जेव्हा आम्हाला एक माणूस यांच्याकडे जाताना दिसला तेव्हा आम्ही ऑब्जेक्शन घेतला, त्याला विचारला कुठं चालला, तो आतमध्ये। तर मग ते पोलिसांना म्हणजे त्याला विचारलं का हा माणसाला का सोडला, तर तो ते मंडपवाला आहे। तर मग त्या मंडपवाल्याच्या जवळ ID चेक करायला सांगला तर त्यांना पोलिसांनी काय ID बिडी दिला नाही। जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा त्याही आमचा ID विचारला। मग मी ते पोलिसांना विचारला तर तुम्ही माझा ID विचारता आणि यांना ID नाही, तर त्यांना मी प्रश्न विचारलाय ना का तुमचा ID कुठं आहे, तर ते सांगतात की
आम्हाला माहिती नव्हता असं 2 दिवसात आयडी येणार आहे. मग 2 दिवसात आयडी येण्यापेक्षा 2 दिवसामध्ये रिझल्ट आहे. मग आता कशाला तुम्ही त्याला सोडता? हा प्रश्न विचारल्यानंतर त्याला त्यांनी बाहेर काढला. मग अजून त्याच्या अगोदर नंतर अजून 14 माणसं वरती अडकलेली होती. मला परत वाटतं ऑब्जेक्शन 1 मिनिट, मला वाटतं हे IT सेलवाले आहेत, हे हॅक करायसाठी आलेले आहेत. मग असं तुम्हाला वाटतंय का? आता आम्हाला यांच्यावर संशय येत आहे. संशय आल्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न विचारला का हे यांची ऑलरेडी एक माणूस इकडे आहे तर दुसरी माणसं कुठे आहे, तर त्यांनी सांगितलं का वरती आहे. आणि ते स्ट्रॉंग रूमच्या वरती 14 माणसाला बाहेर काढायला सांगितलं आणि ते अर्ध्या तासानंतर ते बाहेर आलेत. आता स्ट्रॉंग रूम अर्ध्या तासानंतर आम्ही त्यांना अर्ध्या तासा अगोदर त्यांना विचारला का माणसं कुठे आहेत, ते येतात. मग अर्ध्या तासानंतर हे सगळे बाहेर आले. हा कुठला प्रकार आहे? उरण हा केअर पॉइंट उरण तालुक्याचा आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी स्ट्रॉंग रूम मध्ये तर याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. महाविकास आघाडीने आता आम्ही इथं रात्रभर इथं आहोतच. आम्हाला जेव्हा संशयित कुठं वाटतील तर आम्ही ते ऑब्जेक्शन घेणार. धन्यवाद.